मंडळी, मुंबईची जुळी बहीण, पण प्रश्न मात्र सगळे तेच आहेत. कारण एकीकडे मेट्रोची स्वप्न आहेत, दुसरीकडे सिग्नलवर अडकलेली माणसं आहेत, फ्लायओव्हरवरून उडणारी आश्वासनं आणि खाली रस्त्यावरती बसलेला ट्रॅफिक. या सगळ्यामध्ये ठाणेकर काय बघतोय? विकास की फक्त डायव्हर्जन? वेळ वाचते की फक्त सबुरी संपते राजकारणाच्या गदारोळामध्ये? उद्घाटनाच्या फिती कापल्या जात आहेत, पण रोज रिक्षामध्ये बसणाऱ्या ठाणेकरांचा प्रवास मात्र सोपा झालाय का? पहा खास शो बघतोय रिक्षावाला. किती वर्ष ट्रॅफिकमध्ये गेली? 15 वर्ष पूर्ण ट्रॅफिकमध्येच गेलीत. रेड कलर जास्तच येतात, 150, 140 आणि त्याच्यामध्ये ग्रीन सिग्नल कमी देतात, 26, 20, 15. शिंदे साहब होते ना तेव्हापासून आतापर्यंत आम्ही रिक्षाच चालवतो. ऑफिस पे जाने के लिए बहुत ट्रैफिक हो रहा है, इनको रोड डेली लेट होता है. गड्ड्यांमुळे ते लोक पडतात आणि ॲक्सिडेंट भरपूर होतात त्याच्यामुळे. कोणाचा हात मोडला, पाय मोडला, मग 2 लाख देणार आणि त्याला पोहोचवणार. त्यांचा तोच भरोसा आहे की हे उडू शकतात, म्हणून फुटपाथचं काम थोडं पेंडिंगवर आहे. मी आता उडत जाणार आहे घरी. ओपनिंगची वाट बघताय का, की कधी शोची ओपनिंग करतोय मी? करायची आहे मला सुद्धा ओपनिंग, पण कशी करणार? या ट्रॅफिकमध्ये ठाण्याच्या अडकलोय मी. व्हाईट लाईनच्या पुढे उभे आहेत सगळे. गेली 15 मिनिटं फक्त ट्रॅफिकमध्ये. हा सिग्नल, तो सिग्नल, तो सिग्नल, तो सिग्नल. मला कळत नाही ठाणेकर जगतात कसं आहे ट्रॅफिकमध्ये. मी आपण बोललो म्हणून थांबलं, त्यांनी सिग्नल तोडलं. गेलं नाही म्हटलं तरी 15-15 मिनिटं मी ट्रॅफिकमध्ये फिरतो. खरं सांगतो, इतका मी प्रेमात सुद्धा अडकलो नव्हतो कधी, इतका या ट्रॅफिकमध्ये सुद्धा ठाण्याच्या अडकलोय. आणि मी आज पहिल्यांदा इतका इरिटेट झालो. हे ठाणेकरांचं मला खरंच कौतुक वाटतं, कसं हे सगळे ट्रॅफिक सहन करतात. आपण रिक्षावाल्यांशी खरं तर बोललं पाहिजे. थुकून घ्या आधी. तुम्ही रस्ते खराब करता आणि नंतर तुम्ही नेत्यांना नावं ठेवता. ऐक, नाव काय तुमचं? राजेश बागडे. आणि किती वर्ष रिक्षा चालवतं? हे 1991 पासून. 91 पासून. मग किती वर्ष झाली? शिंदे साहेब होते ना तेव्हापासून आतापर्यंत आम्ही रिक्षाच चालवतो. तुम्ही कसं चालवताय ट्रॅफिकमध्ये? काय करायचं सांगा, मग आता पोटासाठी करावं लागतंय. पोटासाठी आहे ना, आता मुलं शिकायला आहेत, काय करणार आहे, नोकरीला आहे, काय नाही, मग करणार काय? हिच्याशिवाय उद्योग नाही. जसं आहे आपल्याला आहे ना, जगण्यासाठी करावं लागतं सर. पोटा पाण्यासाठी करतात. तुम्ही पण ह्याच्यात फिरता, रिक्षावरून फिरता. कंटिन्युअसली. मग काय एवढं ट्रॅफिकचा त्रास वगैरे होत नाही का? खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. आता स्टेशनला ऑटोच नाही आहे या ट्रॅफिकमुळे. घरी जास्त असतं, ऑफिसमध्ये जास्त असतं की ट्रॅफिकमध्ये जास्त असतं? ट्रॅफिकमध्येच त्याचा प्रॉब्लेमच आहे. किती वर्ष चालवता रिक्षा? 15 वर्ष. 15 वर्ष. किती वर्ष ट्रॅफिकमध्ये गेली? 15 वर्ष पूर्ण ट्रॅफिकमध्येच गेलीत. ट्रॉफिकमध्ये काय तर हा सिग्नल मोठा लागतोय. रेड कलर जास्तच येतात, 150, 140. ग्रीन सिग्नल कमी देतात, 26, 20, 15. ऑफिस पे जाने के लिए बहुत ट्रैफिक हो रहा है, इनको रोड डेली लेट होता है. वही भी रिक्शा में बोल रहे थे. बॉस चिल्लाती है, बीवी चिल्लाती है? अरे सर, दोनों चिल्लाते हैं. मेरे को तो बीवी बॉस भी चिल्लाते हैं, बीवी भी चिल्लाती है. सगळे व्हाईट लाईनच्या पुढे उभे आहेत सगळे. नंतर तुम्ही ट्रॅफिक होतं, हे होतं. ही व्हाईट लाईन आहे इकडे आणि हे अर्धे अधिक ठाणेकर व्हाईट लाईनच्या पुढे उभे आहेत आणि हा व्हाईट लाईनच्या पाठीवर. सॅल्यूट. काय नाव काय मित्र तुझं? काय? राज भोसले. राज भोसले. मला म्हणलं राज ठाकरे. नाही एवढं कुठे नशीब आमचं.
मला सांग तेवढं तू विचारा, एवढी 2 टू व्हीलर घेऊन फिरतोय, काय ट्रॅफिक खड्डे बिड्डे काय आहेत का? भरपूर आहेत. सिग्नलच्याच बाहेर बघा काय आहे. खड्डे आहेत, पाणी, किती समस्या आहेत लोकांच्या. हा फुटपाथ आहे मित्रांनो, कळत नाही बघायला ठेवला की चालायला ठेवलाय. पण त्याचं खूप जास्त निगेटिव्ह होतं ना खूप जास्त. आपण त्याला पॉझिटिव्ह करूया याला. मी ठाण्याच्या एका एक्झिबिशन सेंटरमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता बघायला खूप काय काय ठेवलेलं आहे इकडे. हे जर तुम्ही पाहिलं तर हे एक ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे घरचे काही ठेवलेलं आणि ती बघा माणसं कशी चालत आहेत. हे ते फुटपाथ सोडून सगळे चालत आहेत. हे म्युरल्स असायचे आधी, म्युरल्स स्टॅच्यू किंवा पुतळे, तर हे सगळे पुतळे त्या लोकांनी ठेवले आहेत लोकांना पाहण्यासाठी. आणि आपण जर पाहिलं तर रंगरंगोटी पण खूप ठिकाणी केलेली आहे. ही बघा, ही इथे ही रंगरंगोटी केलेली आहे. आपल्याला असं वाटतं की हे काय साईडला, हे खरं तर लोकांना बघण्यासाठी खूप चांगलं एक्झिबिशन सेंटर आहे. आणि खरं त्याचा कलाकार कोणा शोधला पाहिजे, असले कलाकार खरं तर शोधले पाहिजे आणि यांच्याशी संवाद साधला पाहिजे. म्हणजे एकदम शांतपणे, शांत डोकं ठेवून यांच्याशी बोललं पाहिजे. काय तुम्ही फुटपाथ सोडून खाली चालताय? फुटपाथवर चालायला जागा आहे का बघा ना. आम्हाला वयस्कर लोकांना दुसरं काय नको आहे, फक्त चालायला जागा पाहिजे आणि घरात पाणी पाहिजे लोकांना. दुसऱ्या लोकांची काय मागणी नाही. कुठली पण पार्टी आली तरी पण काय पण हे करत नाही. हे बघा पूर्ण मी हलतो बघा. बघा हे बघा, कोणाचा हात मोडला, पाय मोडला, मग 2 लाख देणार आणि त्याला पोहोचवणार. हा मग आम्ही रोडवर चालवतो तर मग गाड्या हवेत चालणार का? मला तर वाटतं हे तात्काळ व्हावं, कारण हे चित्र बरोबर दिसत नाही. हे फुटपाथ सोडून मध्ये रस्त्यावर चालतात, धरायचं ना प्रशासनाला दारेवरती. बरोबर गाडीवरून चालायला पाहिजे आपण, आणि गाड्या फुटपाथवरून चालल्या पाहिजे, बाकी काही नाही. आपण कुठून चालायचं मग? उडू शकत नाही का? नाही, उडू शकतो ना. आपल्या इतके पंख आहेत, आपल्यापेक्षा जास्त लोक त्यांचा तोच भरोसा आहे की हे उडू शकतात. म्हणून फुटपाथचं काम थोडं पेंडिंगवर आहे. मी आता उडत जाणार आहे घरी. आम्हाला उडत आलं असतं तर तुमच्या हे रिक्षावाल्यासारखं आम्ही वर भाडे मारले लोकांना डायरेक्ट ट्रॅफिक क्लिअर. रिक्षावाला हे बघतोय सार हे रिक्षावाला, त्यांनीच घ्यावी ही आता जबान. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आमचा हा खास शो. बघतोय रिक्षावाला, आता रिक्षावाला निघतोय, आता बघतोय नाही. हे सगळं बघतोय रिक्षावाला.